विजिबिलिटी ठेवण्यासाठी. तर त्याच्या नोट्स तर मी तुम्हाला सांगितलं की बाबा टेस्टिंग अँड मेंटेनन्स हा टोटल थेरी असल्यामुळं मी तुम्हाला त्याच्या नोट्स मी शेअर करतो कंपल्सरी बाकी सगळं आहेत. समजलं सर. हा ठीक आहे ना. आणि हा थोडा मशीन पार्ट थोडा वीक आहे. चालेल, मी तो तुम्हाला शेअर करतो. इमेजेस आहेत, त्याचं डेरिव्हेशन आहे माझ्याकडं. डेफिनेटली यू विल गेट दोज नोट्स. ओके, सर ठीक आहे. तर आता आपल्याला अजून कोणाला काही सांगायचं का? हे सगळ्यांचं मत होतं. हॅलो, हे सगळ्यांचं मत होतं का एकट्या ह्या विद्यार्थिनीचं मत होतं? कोण बोललं नाही माहिती मला आता. येस सर, तेच होतं. ओके, थँक्यू. आणि तुमचं जे काही फीडबॅक असेल, आता आपण ऑनलाईन सेशन मध्ये आहोत. ऑफलाईन मध्ये कसं आहे, तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आहेत, मी तुमच्या डोळ्यासमोर आहे. मी इमेज ड्रॉ केली आहे, ती दिसते का नाही दिसते हे तुम्हाला लक्षात येतं, राईट? यू विल गेट दॅट थिंग्स. बट हिअर इफ यू आर नॉट गेटिंग समथिंग, सो इट इज युअर ऑल्सो ड्युटी टू इन्फॉर्म अस दॅट सर हे दिसत नाहीये, तुम्ही जी फिगर ड्रॉ करायला ती दिसली नाही सर, ही जरा पाठवतात का पीडीएफ मध्ये? असं मी शिकवायचं, मला वाटतं की तुमच्याकडनं रिप्लाय येत नाही की माझं हे अरे रे ही इमेज दिसत नाहीये सरांची. तर मग जर तुम्ही ते सांगितलं नाही तर मला तरी कसं कळणार आहे ना, बरोबर आहे? इट इज ऑल्सो युअर ड्युटी टू अपडेट अस, सर वी आर नॉट गेटिंग युअर इमेज क्लिअरली, युअर व्हॉइस इज क्रॅकिंग. दॅट इज युअर ऑल्सो ड्युटी. कारण मी सांगतोय, मला हे कसं कळणार आहे की तुम्हाला ऐकू येते का नाही येत नाही, चित्र दिसतंय का नाही दिसतंय? मी इमेज ड्रॉ केली आहे, बरं ती काय करायला लागलोय हे तुम्ही सांगणार आहेत ना मला. सर ते दिसत नाही हो. मला झालं बीईच्या लेक्चर मध्ये, कारण मी पुस्तकावर ठेवलं होतं, मी आयडेंटिफाय केलं की अरे हे डेरिव्हेशन मध्ये मुलांना मलाच दिसत नाही माझ्या ह्याच्यामध्ये फोन मध्ये. कारण तो काय होत होता, फोन ऍटो मोड मध्ये जात होता, ऍटो फोकस मोड मध्ये. मग कधी तो झूम व्हायचा, कधी तो ब्लर व्हायचा. मग मुलांना मलाच दिसलं नाही तर मुलांना काय दिसणार आहे? हे मी बघितल्यावर झालं. आणि तुमच्या ह्याच्यामध्ये कसं मला कंटिन्युअसली बघावं लागत नाही ना. त्या डेरिव्हेशन पार्ट मध्ये कसं मी कॅमेरातही बघतो, हातातही बघतोय. इमेज ड्रॉ करताना तुमच्या ह्याच्यामध्ये एक फिगर ड्रॉ केली, संपला विषय. पण डेरिव्हेशन मध्ये मला लाईन टू लाईन मूव्ह करावं लागत होतं. मला त्याला लक्षात आलं की अरे आपलं ते असा प्रॉब्लेम आला की फोन ऍटो फोकस मोड मध्ये चाललाय. मग मी आता काय करतो, लॅपटॉपवर डेरिव्हेशन घेतो, मुलांना सांगतो, काही अडचण नाही माझी. हा जो फीडबॅक आहे हा तुम्ही देणार नाही तोपर्यंत मला तरी कसं कळणार आहे की माझ्या इथं फीडबॅक की असं व्हायला लागलं म्हणून, राईट? सो इट इज ऑल्सो युअर ड्युटी टू इन्फॉर्म अस, राईट? तर आता आपला लास्ट बीट आहे ह्या युनिट मधला, टोटल मेंटेनन्स. सो व्हॉट वी हॅव लर्न, द मेंटेनन्स दॅट इज वॉज द प्रिडिक्टिव्ह, दॅट वॉज अ प्लॅन, शेड्यूल्ड or unplanned or accidental maintenance, all those things are covered here. की तुम्हाला काय करायचं आता, की मेंटेनन्स करायचा, टोटल प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स. बरं ही जबाबदारी कोणाची आहे? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर द टोटल मेंटेनन्स? कॅन यू टेल मी? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर द टोटल मेंटेनन्स? सांगा कोणीतरी. Who is responsible for total maintenance? आता सांगा मला, नॉर्मल डेली मेंटेनन्सला कोण जबाबदार असतं? ओनर? नाही, ओनर नाही. अजून? The person who is working with this particular machinery is responsible for the daily maintenance. Exactly right. Here we can say that not a worker, he is an operator of that machine, right? Next. Yes. Exactly. Next, another person. Another person, the manager. If you are moving towards the industries, those are having very much hierarchy. Means if you are going for the Reliance or you are going for TCS
or you can say you can going for ONGC. So there is a hierarchy, means there is a structure is defined there. In that structure, there is a peon, there is a receptionist, there is a manager for office, there is a manager for uh, your industry, there is a supervisor for different type of the works. Means the first, if you are going for the production line, so the product is not finalized within single stage, you have to go for the multiple stages. Means simple, uh, uh, for the machine that is the made, or the we can say our motor is manufactured, so not a single person is responsible. First you have to die cast that outer body of your motor, right? So then rotor, winding, testing of the winding, so all those sections are there. Dying part is not related to the electrical engineering, that is purely mechanical. Then assembling, the wiring section and the machine assembling is the different section. Here you have to combine all those activity. Mechanical department will come, testing department will come, and our electrical department will come there. They will perform the winding, they will assemble the machine, and they will start after the testing. And before testing they will start what, the machine is properly assembled. So different sections are there. Managers are also involved in these processes. Wait a minute. Processors are involved here, so different persons are involved and their posts are different one. So planning department is there, purchase department is there, and owner is the main thing. He is involved in our total maintenance. Every person who is working in the industry is responsible for the total maintenance. प्रत्येकाची जबाबदारी. ह्याच्यामध्ये वर्करनी म्हणलं पाहिजे नाही की मला पार्ट देत नाहीत किंवा मी करणार नाही, ते काय माझ्याकडे नाहीये. नाही, डेली इन्स्पेक्शन इज अ पार्ट ऑफ अवर टोटल मेंटेनन्स. तुम्ही ज्यावेळेला रोज चेक करताल त्यावेळेलाच तुम्ही पुढे सांगणार तुमच्या सुपरवायझरला की साहेब ही मशीन थोडं आवाज जास्त द्यायला लागलीये, ह्याच्यामध्ये थोडं फ्रिक्शन आहे, ह्याचं बेरिंग थोडं आउट दिसायलंय, ह्याचा रोटर शाफ्ट थोडा बेंड दिसायलाय. मग तो काय करेल, मग तो सुपरवायझरला दिल्यानंतर तो मेंटेनन्स टीमला सांगेल, किंवा मॅनेजरला सांगेल, मॅनेजर साहेब अमक्या मशीनवर असा असा प्रॉब्लेम आहे, ही त्यांची कंप्लेंट आहे. मग मॅनेजर काय करेल, मेंटेनन्स पार्टला कॉल करेल, त्याचा जो इन्चार्ज आहे तो त्याच्या टीमला सांगेल की अमक्या मशीनला या ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे, आणि ती टीम येईल, व्हेरीफाय करेल, आणि पार्ट खराब असेल तर बदलेल आणि जाईल. ठीक आहे. हे मोठ्या कंपन्यांमध्ये झालं. छोट्या कंपन्यांमध्ये काय असतं की आपल्या लातूर मधली इंडस्ट्री, त्याच्यामध्ये काय असतं, तो डायरेक्टली मालकाला सांगेल की सर या अशा मशीन मध्ये प्रॉब्लेम आहे. बरोबर, तो काय म्हणेल, काय बदलावं लागतं त्याला, हा ती अमकी बेरिंग आहे, जा घेऊन ये, हा माझं ते ओळखीचं दुकान आहे तिथनं जा घेऊन ये आणि तू फिटिंग करून घे. सो हिअर ओनली 2 persons आर इन्वॉल्व्ड in small scale industries, the worker and the owner. There is no in between hierarchy in small scale industry. Directly owner and the uh, operators, they are involved in these categories. They are taking care of the daily and this total type of the maintenance. So what you are doing in the total maintenance, what will be the different scenario? Here every person is involved in the total maintenance. There they are means the what we can say, everyone has to work with the ownership. की सगळ्यांना वाटलं पाहिजे की नाही नाही, हे मशीन जी मी काम करतोय ती मशीन माझी पण आहे आणि मी काम करणार आहे त्याच्यावर, म्हणजे इट्स माय ड्युटी. सो दिस इज द टोटल, I can say that maintenance is depend upon the whole team, management, operating staff, then the maintenance engineers and everyone, even sweeper also. जर तुम्ही बघितलं असेल की जो स्वीपर असतो ना तो झाडतो,
तो झाडल्यानंतर काय होतं की तुम्हाला तिथं रोजच्यापेक्षा वेगळा कचरा दिसला, सो इट इज हिज ड्युटी की बाबा तिथं ऑइल लिकेज झालं. तुम्ही आता काम करून गेलात, आता काय केलं तुम्ही, गाडी तुमची रात्री तुमच्या घरामध्ये आणून अंगणामध्ये लावली आणि त्याच्यातनं ऑइल गळतंय किंवा पेट्रोल गळतंय. तर घरातलं कोणतरी सांगेल ना पेट्रोल गळतंय म्हणल्यावर, ऍटलीस्ट शेजारी पण सांगतील की बाबा अरे पेट्रोलचा वास यायला लागला तुमच्या गाडीपासून बघा. तुम्ही घरात बसलात, मग काय करणार, पळत येऊन जाऊन तुम्ही पेट्रोलचा नॉब बंद करणार, काय झालंय बघणार. आणि ऑइल सकाळी तुम्ही गाडी लावली रात्री आणि सकाळी तुमची आई अंगण झाडते, ताई अंगण झाडते, ते तुम्हाला इन्फॉर्म करतील, अरे ते तुझ्या गाडीचं तिथं कुठतर ऑइल गळायलंय, कुठलं गळायलंय माहित नाही, बघ तुझं तू. तुम्ही काय करणार, you will take the corrective action, you will run fastly and you will go there and you will check it out की काय प्रॉब्लेम आहे इथं, ऑइल कुठलं गळायला लागलंय. हा मी कालच भरून आलोय, त्यानं सांगितलं होतं थोडं गळल, राईट, यू आर अवेअर ऑफ द फॅक्ट अँड यू हॅव नॉट इन्फॉर्म देम, सॉरी मी विसरलो सांगायचं की थोडं ऑइल गळल किंवा, आणि मी कडेला लावायला पाहिजे होतं पण लावली नाही गाडी. तसं सेम थिंग इथं इंडस्ट्रीमध्ये पण, द पर्सन हु इज नॉट रिलेटेड टू दिस ऍक्टिव्हिटी, म्हणजे स्वीपर हा जो पार्ट आहे तो तुमच्या ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड नाहीये, म्हणजे मेंटेनन्स पार्ट मध्ये नाही, तो ऑपरेशन पार्ट्स मध्ये नाही, तो मॅनेजमेंट मध्ये नाही, स्टील ही इज व्हेरी इम्पॉर्टंट. की सर तिथं हे रात्री असं असं दिसलं, सर ते वायर कट झालेलं दिसलं, उंदीर मेलेला दिसला मला. सो everyone in our industry is responsible for the total maintenance. मग तिथं जो काम करतो तर तो त्या ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, राईट. मग आता बेसिकली छोट्या इंडस्ट्रीमध्ये जाण्याच्या ऐवजी आपण डायरेक्टली मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जाऊ. मग तिथं टीम्स ह्या ठरवल्या गेलेल्या आहेत. मी जसं म्हणलं तसं की तुम्हाला फ्लोअर मॅनेजर असेल, तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करता, ज्या ठिकाणी ज्या प्रोडक्शन लाईन मध्ये काम करता तिथे एक फ्लोअर मॅनेजर असेल, त्याच्यानंतर प्रोडक्शन मॅनेजर असेल आणि मेन इंडस्ट्रीचा टोटलचा मॅनेजर असेल आणि त्याच्यानंतर मॅनेजमेंट असेल. मग मॅनेजमेंट ही टीम असते, राईट. सो दे विल टेक केअर ऑफ दिस हिरार्ची. मग तुम्ही कोण आहेत, तुम्ही ऑपरेटर आहेत, मशीन ऑपरेटर आहेत, सुपरवायझर आहेत, आणि मग ते तुम्हाला त्या त्या पर्सनला इन्फॉर्म करत राहावं लागेल. मग आता काय काम आहे ह्याच्यामध्ये, कोण काय करणार आहे. सो एव्हरीवन विल परफॉर्म देअर ओन ऍक्टिव्हिटी. पहिल्यांदा काय असेल पार्ट की बाबा डेली मेंटेनन्स, डेली इन्स्पेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग तो जो ऑपरेटर आहे, the person who is operating that machine, it is his sole responsibility that on daily basis he will check his machine before operating or at the start of the operating. The machine is making noise, it is started nicely, or there is a jerk, or there is another vibration in the machine. आता आपण समजा जन मशीन लॅब मध्ये गेलो आणि आपण प्रॅक्टिकल करतोय, तुम्ही सेकंड इयरला, आता ठीक आहे डायरेक्टली तुम्ही थर्ड इयरला आहात, पण सेकंड इयरचे प्रॅक्टिकल्स यू हॅव मिस्ड इट आउट. If you have done the practical, at that time you have seen or you are aware the machine is starting, at that time the noise is increasing, but is along with the noise the vibrations are there or more vibrations are there. So what will your role, you will immediately inform to the instructor or your teacher, or the last person is there, the person who is maintaining that lab, that is the lab assistant. सर ते व्हायब्रेशन पण जोरात आहे, ते मशीन थोडं हालायला लागले किंवा व्हायब्रेशन जास्त आहेत नेहमीपेक्षा, सो इमिजिएटली यू कम. आणि समजा ह्या वेळेला तुम्हाला कोणीच नाहीये, यू आर परफॉर्मिंग अलोन द ऍक्टिव्हिटी, सो सिम्पली यस यू कॅन डू इट, you can switch it off the machine so that the next stage of the accident will be stopped. So the person who is operating the machine, it is his role, his responsibility that he is going to take care of the daily maintenance. What he will do, he will inspect by just visual inspection or sometimes by the touch sense. Sometimes what is happened, whenever we are loading the machine and the machine gets heated, so it is your role to touch the machine on the outer case. जी बाहेरची बॉडी आहे त्याला एक हात लावून बघणे. जनरली इंडस्ट्रीमध्ये whenever we are working there, so we have the equipment, means the tester is provided to the operator so that he can check the machine is not get earth, की त्या बॉडीला टच करंट लागत नाही. मग तो चेक करण्यासाठी त्यांच्याकडे
टेस्टर असतं. सो ही विल टेस्ट इट द body is earthed or not. Okay, so after that the duty is that by touching with the your hands the temperature of your machine, simply की machine मध्ये टेम्परेचर वाढतंय का नाही किंवा हे नॉर्मल टेम्परेचर आहे का नाही. इट इज युअर डेली रुटीन की ते व्हायब्रेशन होतंय का मशीनला, होतंय तर नॉर्मल आहे का जास्त आहे, राईट, त्याचा आवाज बरोबर आहे का नाही आहे. सो इट इज युअर डेली रोल that you are going to perform on your machine. मग तुम्ही जर ती ऍक्टिव्हिटी केली तर काय होईल की तुमचं डेली रेकॉर्डिंग राहील की हा हे असं असं आहे. त्याच्यानंतर नंतर काय करायचंय, वीकली दुसरी एक टीम असेल की जी वीकली ओव्हरव्ह्यू घेईल. दे विल टेक द ओव्हरव्ह्यू. ते काय करणार, हा ऑपरेटर नंबर 1 या 2 या 3 या 4 या सांगा तुमचं रिपोर्ट की वीकली ऑब्झर्वेशन काय तुमच्या मशीनचा. सो यू विल रिपोर्ट, you will give the review to your maintenance team on weekly basis. Our machines are working nicely or there is a problem, there is a jerk or everything is fine. Oh no, now today onwards that machine will not work, you need to replace the part because it's a very much vibrations are there or there is a another sound has occurred in the machine, so friction is there. मग हे तुम्ही करणार. त्याच्यानंतर त्यांची मीटिंग ठरलेली असेल. यू हॅव टू गिव्ह अ फिक्स्ड शेड्यूल टाइम फॉर युअर मीटिंग की बाबा ही रिव्ह्यू मीटिंग कधी असली पाहिजे. मग त्याला एक ठराविक वेळ काळ तुम्हाला द्यावा लागेल. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार आणि रविवार. सो एक्सेप्ट युअर वीकली हॉलिडेज यू हॅव टू प्रोव्हाइड रिव्ह्यू मीटिंग स्लॉट. मग ह्याच्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व आहेत की ते वीकली ऑफ मध्ये नसावेत. आता काही इंडस्ट्रीज आहेत दोज आर वर्किंग फॉर 24 hours. सो इफ यू आर starting job in the first shift, so what is your duty, you will make a record of your inspections and checklist, simply a checklist, you will make the tick okay and you will sign that and you keep that record on your predefined place की तुमची जी आधीची जागा आहे ठरलेली की हे कुठं असलं पाहिजे तिथे त्या फाईल मध्ये त्या टेबलवर त्या टेबलच्या 1 नंबर ड्रॉवर मध्ये ती फाईल असावी. So whenever you are completing your shift, the second operator will come on the second shift. So he will test. He will perform the same test. He will keep his record ready and such records is generated in the 24 hours 3 times. 8 तासाची ड्युटी असते, 8 त्रिक 24. So 3 inspection records are generated on the daily basis and weekly you will present in the review meeting की माझ्याकडे हे ओके तर माझ्याकडे हा प्रॉब्लेम आला होता या दिवशी या वाजता तो आम्ही रिपेअर केला और दॅट वॉज अ नॉर्मल समथिंग डस्ट वॉज देअर और समथिंग थ्रेड वॉज देअर. और आता आपल्याकडे लेथ मशीन्स नसतात इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये, आपल्याकडे दुसऱ्या कुठल्या मशीन्स असतील मग त्याच्यामध्ये कचरा हा पार्ट मिनिमम असतो. तर लेथ मशीनवर कसं लोखंडाचा कचरा असतो, किस असतो. दे आर वर्किंग ऑन द लाईव्ह प्रोजेक्ट. सो the metal parts are cut into the pieces. जर तुम्ही गेला असाल लेथ मशीन बघायला करायला किंवा तुम्ही फर्स्ट इयरला वर्कशॉपचं प्रॅक्टिकल केलं असेल ना त्याच्या वेळेला whenever you are working on the lathe machine, so small बर म्हणजे छोटे छोटेसे लोखंडाचे कण असतात त्या जॉबवर आलेले असतात ते तुम्ही घासून वगैरे कट करून काढतात फायलिंग करून वगैरे मशीन ग्राइंडिंग मशीनवर किंवा फायलरने. मग ती जी धूळ असते ती पडलेली असते ती काय होऊ शकते की ती मशीन मध्ये अट्रॅक्ट होऊ शकते. मग त्या दोऱ्याच्या माध्यमातून किंवा कशा डायरेक्टली तर ते पार्ट जे आहेत इट मे हॅमर the rotation of your machine. So you have to take care of the inspection. Such things you have to maintain on the daily basis, right? मग हे झालं. मग तुम्हाला चार्ट बनवायचे त्याचे की काय आहे की हे चार्ट आहे की माझं हे डेली रेकॉर्ड ओके झालं, मशीन वर्किंग फाईन आहे, टेम्परेचर वर्किंग आहे, नॉर्मल आहे, एव्हरीथिंग इज नॉर्मल. मग जो तो येईल त्याच्या रेकॉर्ड प्रमाणे ही विल प्रिपेअर. मग नंतर डेली अकाउंटेबिलिटी आहे, कोण त्याचा रेकॉर्ड व्हेरीफाय करणार आहे, राईट? त्याच्यानंतर तुमच्या मीटिंग्स कधी कॉल होतील, एव्हरीवन विल चेक द ट्रॅक ऑफ दिस टाइप ऑफ द मेंटेनन्स. मग ह्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे
की आपण काय म्हणत की 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 पॉइंट्स असतात की काय काय केलं गेलं पाहिजे आहे. तर पहिलं आहे की ऑटोनॉमस मेंटेनन्स. हा जो आहे की डेली मेंटेनन्स जो आहे तुमचा दॅट विल कम अंडर द ऑटोनॉमस मेंटेनन्स. नेक्स्ट पार्ट आहे व्हिज्युअल कंट्रोल्स. तुम्ही बघायचं आहे, जस्ट यू हॅव टू चेक इट आउट. व्हॉट यू आर गोइंग टू डू, यू आर गोइंग टू इन्स्पेक्ट. ज्या वेळेला तुम्ही गाडी स्टार्ट करायला जाता तर काय करता तुम्ही जर तुमची गाडी चालू करताय तर तुम्ही काय करता, तुम्हाला बाहेर जायचंय. If you're going outside for purchasing some vegetables, so before starting your vehicle, what are you doing, what are you checking? Natural जातात, न्यूट्रल आहेत तुम्ही. ओके, शेक. बरोबर आहे. पुढं त्यांची मोटरसायकल आहे, त्यांनी चेक केलं गाडी न्यूट्रल मध्ये आहे का नाही. अजून फ्यूल. ओके, ब्रेक्स आर वर्किंग. ओके, ही फार मोठी लांबची प्रोसेस झाली. पहिल्यांदा मी गाडीची सीट बघतो स्वच्छ आहे का घाण आहे ती. रात्री पार्किंग मध्ये ठेवलेली असते, तर मी पहिल्यांदा माझ्या गाडीची सीट बघतो की यार मला बसायचं तिथं, ती स्वच्छ आहे का नाही. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आल्या. फर्स्ट इन्स्पेक्शन इज दॅट यू आर चेकिंग वेर यू आर गोइंग टू सिट, दॅट पार्ट इज अ क्लीन ऑर नॉट. त्याच्यावर पाणी आहे का नाही. सकाळी सकाळी जर तुम्ही गाडी असते त्याच्यावर आईने सडा टाकलेला असतो. एक मिनिट, होल्ड करा. त्याच्यावर सडा टाकलेला असतो, मग ते पाणी पडलेलं असतं तुमच्या गाडीवर. सो फर्स्ट थिंग यू आर क्लिनिंग युअर व्हेकल. मग तुम्ही गाडी, काही जणांना सवय असते, सो व्हॉट ही विल डू, ही विल क्लीन हिज एंटायर व्हेकल. ही विल क्लीन हिज एंटायर व्हेकल. की बाबा काही जणांना आवड असते की पूर्ण गाडी चकचकीत, त्या काय म्हणतो आपण त्याला, टायर्स, ते फोर्क्स असतात ना, आजकाल येतात ना, ते अल्युमिनियमचे येतात. पूर्वी तारा यायच्या, आता त्याला वेगळं नाव आहे, कोणतर सांगेल, मुलांना माहित असेल. मॅक व्हील. हा, मॅक व्हील. सो वी आर क्लिनिंग द मॅक व्हील. काही जणांना एवढी सवय असते की ते पण क्लीन करतात, इंजिन क्लीन करतात, एव्हरीथिंग. सो द फर्स्ट पार्ट इज द क्लिनिंग पार्ट. In the cleaning part, you are getting the aware that anything is damaged to your vehicle. की गाडी लावल्या ठिकाणी कोण धक्का मारून गेले का वायर कुठली तुटली आहे का. जनरली असं पण असतं की यू पार्क युअर व्हेकल अँड a third person who is moving from that area, he directly dash your vehicle and he damages. So that part is covered in the cleaning process. त्या क्लिनिंग प्रोसेस मध्ये तुम्हाला लक्षात येतं की कुठली वायर तुटली आहे का, हा अननोन पार्ट माझ्या गाडीला अटॅच आहे किंवा टायरला काहीतरी झालंय. सो दॅट ऍक्टिव्हिटी. एक मिनिट, हा होल्ड करा, मला जरा पोस्टमनचा फोन आहे, मी रिसीव्ह करतो. थोडा माझं ड्रायव्हिंग लायसन्स आलंय 4 व्हीलरचं, मग त्याच्यामुळे मला अर्जंटली रिसीव्ह करावं लागलं. ठीक आहे, तरी ते काम अर्धवट झालंय, पुन्हा येऊ शकतो एखाद्यास फोन. तर you have to go for the visual inspections, right? Then you have to adopt for the new productive or new predictive technologies. की तुम्हाला एक अंदाज बांधावा लागेल तुमची मशीन चेक करून की हे व्यवस्थित चाललंय सगळं, हे नॉर्मल आहे. कुठेतरी वायर ब्रेक असेल तर तुम्हाला त्याच्यावर इमिजिएट ऍक्शन घ्यावं लागेल. सो यू हॅव टू टेक the immediate action. The third point is the predictive technologies you have to adopt. Then you have to go for the centralized maintenance process. म्हणजे की सगळ्या गोष्टीचं एक रेकॉर्ड एका सेंट्रल ठिकाणी ते जमा होईल की हा हे इथं नाही, इथं असं आहे, मग ह्यांना हा पार्ट पाहिजे, त्यांना तो पार्ट पाहिजे. सो दे विल टेक केअर ऑफ द टोटल मेंटेनन्स ऑफ युअर इंडस्ट्री. मग त्याच्याने काय होईल,
if you are going for the centralized maintenance work, so there will be a special person who is taking care of the maintenance. समजा आता माझ्याकडे काम आलं तर मी काय म्हणणार, सर माझं लेक्चर चालू आहे, तेवढं झालं की मी जातो, मी बघतो, मी सांगतो. एखाद्याने सांगितलं की बाबा कम्प्युटर डिपार्टमेंटला तिथं थोडं लाईट चालू होत नाहीये, तो सेक्शन जरा जाऊन बघा. मी काय सांगणार आहे, इफ आय हॅव बीन असाइन्ड ॲज अ मेंटेनन्स इन्चार्ज, सो व्हॉट आय विल डू, नो सर, नो सर, आय एम हॅव्हिंग द लेक्चर, नाउ आय एम बिझी. आता तुमच्या भविष्यात प्रॅक्टिकल चालू होतील, सो व्हॉट आय विल टेल, आता प्रॅक्टिकल सर, उद्या जातो. आणि त्याच्याऐवजी एक थर्ड पर्सन अपॉइंट केलं किंवा एखाद्या लॅब असिस्टंटला ड्युटी दिली, तेवढं तुम्ही मेंटेनन्स बघायचं, बरं कॉल आला की मी तुम्हाला शेअर करतो and you will go and you will check it out. So that will be a easier task. If a special central maintenance team is there, so they will take care of the maintenance and their role model or the role will be the maintenance only. They will not perform anything activity. They will perform on the maintenance only. म्हणजे नॉर्मल काही जर गोष्टी असतील तर ते इझिली जातील आणि इझिली दे विल परफॉर्म, राईट. सो ही त्यांची सगळ्यात महत्वाची सिस्टम असेल. त्याच्यानंतर असेल की मिस्टेक्स, तुमच्या ज्या मिस्टेक्स होतात त्याचं कुठेतरी अनालिसिस असलं पाहिजे. whenever there is a accident in the industry, some mistakes are happened there, so you have to take care of those mistakes. So what was the mistake the last person who has done, and due to that the accident was happened. I have not checked, I have not cleaned my vehicle, so I was not aware the speedometer cable was damaged, or the brake wire was damaged, or something got stuck in the foot brake, की आपण जे पायाचा ब्रेक दाबतो त्याच्यामध्ये एखादं लाकूड फसलं होतं, त्याच्यामुळे तो ब्रेकच ऑपरेट झाला नाही माझा. इफ you are making the record of mistakes, what you have done, so these things will not covered. मग काय होईल की नेक्स्ट पर्सन जो असेल की तिथं काय मेंटेनन्स ला मागच्या वेळेला चूक झाली होती आणि ती त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला, सो ही विल इम्प्रूव्ह हिमसेल्फ. मीन्स द अनदर पार्ट इज दॅट the training of the employees is essential. Those are working in the industry. की त्यांचं ट्रेनिंग व्हायला पाहिजे की मेंटेनन्स काय असतं, कसं असतं, काय करायचं, तुम्हाला काय करण्याची गरज आहे, तुम्हाला कुणाला कॉल करण्याची गरज आहे. सो दॅट ट्रेनिंग पार्ट इज व्हेरी इसेन्शियल इन द इंडस्ट्री. की त्या माणसाचं मेंटेनन्स ह्या विषयाचं पण ट्रेनिंग होणं आवश्यक आहे. अन्यथा काय होईल, त्याला माहीतच नाही काय करायचंय, काय ऍक्शन घ्यायची, कुणाला फोन करायचा, कुणाला सांगायचंय, काय करायचंय. सो द ऍक्सिडेंट विल हॅपन इन युअर इंडस्ट्री, और इट विल कन्सिस्टंटली टेक की बाबा हे झाल्यानंतर ह्यांना अपडेट द्यायचे किंवा हे करण्यासाठी ह्यांना हे मागितलं पाहिजे. कुणाला, इथं बेरिंग मध्ये आवाज यायला लागलाय, बेरिंग मध्ये खरखर व्हायला लागले, मला जाणवायलंय की ते मध्ये जसं एका पॉइंटला ग्रुप होतंय. if you have observed all your machineries, if you have observed your vehicle, आपण लहान असताना सायकल खेळत होतो, सायकलीच्या चेन मध्ये आवाज यायचा, चेन फिरता फिरता पॅडल मारता मारता मध्येच रिव्हर्स घेतला आपण, कधी कधी रिव्हर्स घ्यायचा आणि त्या मोमेंटला चेन पडायची. हे काय करावं लागतं याच्यासाठी हे माहित नाही. मग काय होणार आहे, these things will repeatedly will happen in your industry. मग तिथं जर त्याला माहित नाही की तिथं काय करावं लागेल की मला उलट पॅडल नाही फिरवायचंय, म्हणजे मी तिथं काम करत असताना ती मशीन रिव्हर्स रोटेटिंग मध्ये नाही घेतली पाहिजे, तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. मग हे जोपर्यंत तुम्ही क्लिअर करत नाही, ते कव्हर करत नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम येतील अँड युअर इंडस्ट्री विल हॅम्पर with such type of the situations and always you will have the problems, right. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की तुम्ही
तिथे तुमची एक टीम असली पाहिजे की जी मेंटेनन्स पार्ट कव्हर करेल. मग आता प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स आहे, प्रिडिक्टिव्ह वीकली मेंटेनन्स आहे, तुम्ही ती मशीन ऑफ केली आहे, तिथे लागणारे तुम्हाला दिसले की हा पार्ट आता there is a life cycle of every part, and in the bigger industries or the I can say ONGC की तिथे रेकॉर्ड असतं किंवा आपलं जनरेशनचं जनरेटिंग स्टेशन आहे तिथे रेकॉर्ड असतं की हे जनरेटर ह्या तारखेला लावलं, मग त्याचा मेंटेनन्स नेक्स्ट शेड्यूल मेंटेनन्स कधी आहे. मग हा पार्ट सिम्पली तुम्ही जर बसने प्रवास केला असेल तर तिथं ड्रायव्हरच्या समोरच्या बाजूला लिहिलेलं असतं की हा 5वा गिअर टाकू नका, त्याचं सर्व्हिसिंग तुम्हाला इतक्या तारखेला करायचं आहे, तुम्ही डायरेक्टली 5वा गिअर टाकलात तर तुम्हाला असा प्रॉब्लेम होईल आणि ह्याची मेंटेनन्सची तारीख ही आहे, हे तिथं बसमध्ये लिहिलेलं असतं. वाय? बिकॉज द ड्रायव्हर हु इज सिटिंग ऑन दॅट चेअर before starting he checking there is a one box kept there, some things are they are keeping there or the keys are there or the on off switch is there, so his first look is on the front side, so he reads that today maintenance is on this date, so he informs to the supervisor बाबा उद्या मेंटेनन्स आहे त्याचा आणि आपल्याला बस मेंटेनन्स डिपार्टमेंटला न्यायची. ते गिअर बॉक्स तुमचं ह्याच्यासाठी यू नीड द ऑब्झर्वेशन, यू हॅव टू गो फॉर द ऑब्झर्वेशन. तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये निरीक्षण हे असलंच पाहिजे. तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या आजूबाजूला तेव्हाच तुम्ही अपघात टाळू शकताल. आणि तुम्ही जर गर्दीच्या ठिकाणी काम करताय तर तुम्ही हे ज्या आतंकवादी कार्यवाही होतात तर त्या तुम्ही टाळू शकतात की हा अननोन पर्सन संशयास्पद फिरतोय, चोरी होणार असेल तर ते तुम्ही टाळू शकता की हा माणूस कोण आहे बाबा, ह्या शेजारच्या काकांच्या घरात चाललाय, ह्याला कधीच बघितलं नाही, हा तोंडाला बांधून का चाललाय, मग ते काका तर काल गावी गेले होते, मग कोण आलाय हा. इमिजिएटली युअर ऍक्शन विल बी व्हॉट, काका तुम्ही गावाला गेलात ना, कोण दिसायले हो घरात, कोण आलंय का, अरे नाही नाही मी तर नाही कोणाला नाही सांगितलं, कोण आहे कोण आहे बघ बरं बघ. मग तुम्ही 4 मोठे माणसं घेऊन जाऊन इमिजिएटली यू विल टेक द ऍक्शन, अरे कोण घुसलंय घरात. सो everywhere observations are very important and those observations will help you in the future. मग त्यावेळेला तुम्हाला की हा हे असं असं आहे, मग ह्या मशीनचा हा पार्ट बदलायचा आहे, so you will make the readings and that notifications, that notes will help the person who is going to maintain. ज्यावेळेला मंथली मेंटेनन्स असेल, तुमचं मशीन डाऊन असेल, त्यावेळेला तो पर्सन येऊन चेक करेल ह्याचं काय रिडिंग आहे, हा हे मशीन थोडी खरखर करते, नाही नाही मी ते स्टार्ट करताना बटन 4 वेळेला दाबावं लागलं मला, रोज ते सिंगल स्टार्टला हाफ स्टार्टला स्टार्ट होतं मशीन. बट nowadays from last maintenance or when I was on the leave, after that I need to start that machine with not a single push, 3 to 4 push are required, so something is problem in the starter or something is problem in that starting button. So these observations are very important in the industry, so that will help the person who is going for the maintenance, right? आता बराच वेळ झालाय, मी तुमचा अटेंडन्स घेतो. वेट अ मिनिट. ऑटोनॉमस मेंटेनन्स, व्हिज्युअल कंट्रोल्स, त्याच्यानंतर प्रिडिक्टिव्ह टेक्नॉलॉजी जे काही आहेत त्या तुम्हाला मेंटेन ठेवायच्यात, आणि आपण केलेल्या मिस्टेक्स आणि ट्रेनिंग पार्ट, आपल्या आपल्या स्टाफचा ट्रेनिंग पार्ट, राईट. आता मी अटेंडन्स सांगतो. रोल नंबर 2, 3, 8, 11